मिळत आहेत. कृष्णा राऊत एक फ्रंट लाईन बॉलर सद्यस्थितीमध्ये आपण त्यांना पाहतोय मुख्य खेळपट्टीवर. ऐकाऊ देवी वैतीपाडा संघातील बरीच काही दारोमदार ज्या खेळाडूच्या नावावरती असते, संघाचा आधारस्तंभ म्हणून त्याला ओळखलं जातं. रोहनला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये या मॅचच्या माध्यमातून. मिस्टर पप्प्या अँड मुकुल सज्ज आहेत. 4 षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याकरिता प्रयत्नशील. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा कॉमेंट्री स्टुडिओमधून. पहिल्या षटकामध्ये कृष्णा बॉलिंग ट्रॅकवरती. सुंदरशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. आज सकाळच्या सत्रापासून धनंजय पाटील आमच्या साथीने या स्पर्धेला साकारतायत. खूप सुंदर समालोचन आपण त्यांचं ऐकतोय. संपूर्ण जेपी पॅनल यांना आपण पाहू शकतायत. राम पाटोळे सध्या या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता खूप सुंदर भूमिका त्यांच्या माध्यमातून साकारली जाते. सामन्याला सुरुवात होते अगदी व्हेरी फर्स्ट बॉलवर. संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज आपण पाहू शकाल मुख्य खेळपट्टीवर सुनीलजी चौधरी यांचं देखील शुभागमन. किरण कारभारी वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. संघ मालकाची भूमिका सध्या सफाळे परिसरामध्ये भरपूर चर्चा किरण कारभारी या नावाची. 2 धावा आहेत फलकावर. लॉफ्ट करण्याचं टेम्पटेशन. इनफिल्डच्या वरून सजवलेला फटका. टिपमध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण. अज्जूंना आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉन परिकक्षमध्ये चांगला क्रिकेटपटू. धावांची टोटल जाऊन विसावलेली आहे प्रोग्रेस कार्डवरती 3 या अंकावर. 3 रन्स. 2 संघ आमने सामने 2 हात करतायत या महत्वपूर्ण मॅच मध्ये. ओमकार वैती अगदी छोटासा संदेश देतात गोलंदाजाला की नक्की कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. कृष्णा वन्स अगेन लॉंग रनअपच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा मारा सन्मानपूर्वक खेळलेले आहेत. विराट कोहली कॉपीबुक स्टाईलने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये सजवलेला फटका. डॉट बॉल आलाय. कृष्णाची ही खासियत राहिलेली आहे. भरपूर मैदानात त्याने गाजवलेले आहेत. आघाडीचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख. व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव कृष्णाकडे जरूर आहे. या मॅच मध्ये देखील चितपरीची सुरुवात करतोय. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च झालेल्या आहेत. अमर भगत यांना आपण पाहू शकाल सध्या शॉट स्वीपर कव्हर मध्ये. कृष्णा षटकातील पुढील चेंडू घेऊन येथे कंट्रोल ढासळलेला आहे. नो बॉल पंचांचा इशारा. दुसऱ्या बाजूने यष्टीरक्षकाने चाणाक्षपणा दाखवलाय. डिरेक्ट हिट करत असताना मात्र लाऊड अपील करतोय. बरीच काही चलबिचल सुरू आहे. बघा नितेश कदम नक्की काय सांगतायत. नियमावली काय म्हणते याची शहानिशा त्या ठिकाणी केली जाईल. फलंदाजाचं लक्ष थोडंसं विचलित झालं होतं. बॅटिंग क्रीज मध्ये बहुतेक त्याचं फुट लँडिंग नव्हतं आणि त्या अनुषंगाने अपील करतायत यष्टी रक्षक. खूप सुंदर चाणाक्षपणा त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतोय. धाव संख्या स्कोर फलकावरती 4 या अंकावर. कंट्रोल ढासळला आणि कंट्रोल ढासळल्यानंतर नो बॉल दर्शवण्यात आलेला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. प्रत्येक नो चेंडूनंतर फ्री हिट ही दिलीच जाते आणि तोच इशारा सुदर्शन चक्र फिरलेला आहे. अर्थातच पंच राम पाटोळे यांच्या माध्यमातून. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, नम्र विनंती आहे. फुटा स्वरूपातील चेंडू ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत मिस्टर योगेश वैती. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. लक्षात असू द्या गावदेवी वाडी वैतीपाडा 6 चेंडूंसाठी तुम्हाला 5च मिनिटे दिली जातील. जर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या पलीकडे तुम्ही ठेवू शकाल. या नियमावलीशी कटिबद्ध राहून खेळायचा आहे. कृष्णाचा पुढील बॉल.
यावेळेस मात्र यॉर्क लेंथ होता, वाईट यॉर्क स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. डॉट स्वरूपामध्ये सांगता चांगलंच पुनरागमन करतो आपल्या संघाकरिता. निर्धाव चेंडू, खूप सुंदर पद्धतीने हा चेंडू मात्र रिलीज करण्यात आलेला आहे. ट्रेंट बोल्ट याची थोडीशी आठवण, मिचेल स्टार्कची आठवण यावी. प्रचंड सक्सेसफुल ॲशेस सिरीज मध्ये यंदाचा हंगाम ऑस्ट्रेलिया संघाकडून ज्यांनी गाजविला, कृष्णा स्मरण करून देतोय. खूप सुंदर पद्धतीने वाईट यॉर्क. यावेळेस मात्र लॉफ्ट केलेला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. षटकार, काय फटका खेळलाय आपल्या संघाकरिता. प्रॉपर पद्धतीने स्लॉट मध्ये येऊन दिला आणि त्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये डिस्पॅच करण्याचं कार्य षटकारासहित. ग्रेट शॉट मिस्टर पप्प्या. धावसंख्येला मात्र या ठिकाणी हलकेशे पंख लावलेले आहेत. 11 धावा प्रोग्रेस कार्ड वरती परिपूर्ण. यस डीजे. डिस्क जॉकी शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचून संघाला एका सुस्थितीमध्ये पोहोचवण्याचं कार्य. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. प्रथम फलंदाजी करत असताना आर के डोंगरपाडा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर षटकार, ताकदीचा प्रभावी वापर होता. बॅकलिफ्ट स्ट्रॉंग बघायला मिळालं, तितकंच सुंदर बॉटम हँडचा वापर करत असताना पप्प्या या फलंदाजाला आपण पाहिलं. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर. सध्या सफाळे परिसरातील सर्वाधिक चर्चेस भाग पाडणारा युवा अर्थातच युवराज वैद्य यांना आपण पाहतोय. पिताश्रींनी वयाची 20 ते 30 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटसाठी खर्च घेतले आणि त्यांचे सुपुत्र आता युवराज वैद्य खूप चांगली छाप सोडत आहेत. गतवर्षी सफाळे प्रीमियर लीग गाजवली होती. असा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती उंच सकल बांध्याचा अगदी व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन. वेगवान चेंडू होता, परफेक्ट लेंथ अँड लाईनवर. वाईड ऑफ द ऑफ स्टंप चेंडूची लेंथ बघायला मिळाली. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शविला जातोय. धावांची टोटल जाऊन विसावलेली आहे फलकावर 12. या अंकावरती 12 रन्स. 6 चेंडूंसाठी जास्तीत जास्त 5 मिनिटे तुम्हाला दिली जातील. वेळेचा देखील सुयोग्य वापर करावा लागेल, अदरवाईज पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. ही संयोजन समितीची सूचना आहे. युवराज वैती षटकातील दुसरा चेंडू घेऊन. खूप सुंदर पद्धतीने कुठल्या स्पॉटवर हा चेंडू रिलीज करण्यात आलेला आहे. येथे क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळलेलं झालं. शुभम यांना आपण पाहू शकतात डीप मिड विकेट परिकक्षामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहू शकाल 14 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. युवराज वैती एक चांगला सावध, साक्षपी, दक्ष, जागरूक आणि चाणाक्ष गोलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिलंय. साईडला सजवलेला फटका सुंदर पद्धतीने स्टॉप केलं जाईल. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय, परंतु पप्प्या ज्याने एक षटकार खेचून दाखवून दिलंय की आजच्या दिवसामध्ये अटॅकिंग भूमिका मी पुन्हा एकदा साकारणार. जो त्याचा लौकिक राहिलाय त्या लौकिकाप्रमाणे खेळी या मॅच मध्ये देखील. युवराजचा पुढील बॉल. ओहो हो, डबल माइंडसेट मध्ये हा स्ट्रोकचं एक्झिक्युशन केलंय. आधी ऑन साईडला खेळण्याचं टेम्पटेशन होतं, परंतु हलकासा बॅक ऑफ द हँड स्लोवर वन हाताळला होता. त्या कारणास्तव ऐन वेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने या फटक्याला एक्झिक्यूट केलं फलंदाजाने. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवरती ॲक्युरेट 16 या अंकावर. षटक क्रमांक 2 मधील 4 चेंडू फेकून परिपूर्ण झालेले आहेत. पहिल्या विकेट करिता चांगलं फाउंडेशन बिल्डअप केलं जात आहे. टप्पा पडल्यानंतर टॉस होणारा हा चेंडू वन्स अगेन सिंगल येत आहे. चांगली गोलंदाजी. या गोलंदाजीचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं, लॉंग रनअप आहे, शोल्डरला खूप चांगल्या पद्धतीने स्विंग करतोय, चेंडूवरती हलकीशी बोट फिरवतोय. गती परिवर्तन हा सर्वात मोठा पार्ट आहे युवराज वैद्य यांच्या गोलंदाजीचा. ज्या पद्धतीने ते वेगाला व्हेरिएट करतात संपूर्ण षटकामध्ये ते उल्लेखनीय आहे.
यावेळेस वन्स अगेन खूपच सुंदर गोलंदाजी, टाळ्यांचा गजर येऊ द्या या गोलंदाजी करिता. अगदीच संघाला पुनरागमन करून देणारा हे षटक हाताळलेलं आहे. युवराज यू ब्युटी लौकिकाप्रमाणे गोलंदाजी या देखील षटकामध्ये राहिले. पहिलं षटक 11 धावांचं आपण पाहिलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5च इंडिव्हिज्युअल धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. इंटरनॅशनल रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार जर आपण पाहिलं, कारण एक धाव 22चे होते. इकॉनॉमिकल असं हे षटक राहिलेलं आहे. गतवर्षी सफाळे प्रीमियर लीग मध्ये तो आला होता. भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीची चव चाखण्यास भाग पडला आणि त्यानंतर मात्र एकच डरकाळी फोडली. ते माकणे क्रीडांगणामध्ये बेस्ट बॉलर म्हणून त्याचं नाव अगदीच शिरपेच्यामध्ये ओवलं गेलं. अप्रतिम स्वरूपाचा कीर्तिमान राहिलाय. पिताश्रींनी केलेले संस्कार, धावांची टोटल आहे फलकावरती आतापर्यंत 17 धावा, 2 षटकांचा खेळ हा कंप्लीट होतोय. सुनील वैद्य यांना कोण विसरेल. जेव्हा आपण वाढीव क्रिकेटचा उल्लेख करतो, अगदीच एका बाजूने रोजगार सांभाळत असताना पाठीवरती बॅट घेऊन जायचं संपूर्ण दिवस, एका बाजूने कुटुंबाला सांभाळायचं, दुसऱ्या बाजूने सराव देखील करायचा, सातत्य ठेवायचं. शनिवार आणि रविवार असे 2 दिवस वैतीपाड्यासाठी प्रदान करायचे. 25 ते 30 वर्ष योगदान दिलं आणि त्यानंतर त्यांचे सुपुत्र युवराज सुनील वैद्य यांच्यावरती केलेले संस्कार आणि त्या संस्कारांचं फलित जे आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेअंतर्गत. खूपच चांगली मेहनत घेतलेली आहे. युवराज वैती यांचं जे प्रदर्शन आहे मागील, खास करून मी जास्त नाही परंतु 18 ते 20 महिन्यांचा उल्लेख करेन, ज्यामध्ये भन्नाट प्रगती केलेली आहे युवराज वैतीने आपल्या खेळामध्ये. कारण बालकडू त्या लेवलचं पाजलं गेलंय. जर तुमचा प्रशिक्षक चांगला असेल, उच्चस्तरीय असेल, जसं सचिन रमेश तेंडुलकर सरांना घडवण्यासाठी रमाकांत आचरेकर यांची भूमिका प्रभावी होती, अगदी तशा रीतीने बाप से बेटा सवाई वळत मॅचच्या दिशेने जिथे गोलंदाज सज्ज झालेले आहेत. शुभम ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक आहे. मिड विकेट परिकक्षेच्या वरून क्षेत्ररक्षकाने चुकी केली. जजमेंट पूर्णपणे खराब बघायला मिळाला. चेंडू सीमारेषा पलीकडे. पप्प्याच्या बॅटमधून हा आणखीन एक मोठा प्रहार. 23 धावा झालेल्या आहेत. बघा, चर्चेचा विषय हा देखील आहे की आतापर्यंत एकही गडी गारज झालेला नाहीये. प्रचंड ताकदवर फलंदाज च्या पद्धतीने हे फटके एक्झिक्यूट केले जातात. बघा, क्षेत्ररक्षक जो आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये अगदी सीमारेषा समीप उभा राहिला असता. चला ग्राउंड स्टॉप, चेंडू जाऊ द्या प्लीज. चांगलं जजमेंट घेतलं असतं तर हा झेल परिपूर्ण होऊ शकला असता. एका क्षेत्ररक्षकासाठी सर्वाधिक महत्वपूर्ण भूमिका आहे त्याने ठेवलेला गेम अवेअरनेस, त्याने ठेवलेलं जजमेंट ते बघायला मिळालं नाही आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. येथे षटकार आलाय. 23 धावा झालेल्या आहेत. 23 तिसऱ्या षटकाचा खेळ अप्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर शुभम यावेळेस मात्र आपण पाहू शकाल स्टायलिश स्ट्रोक, टेक्निकल स्ट्रोक सिलेक्शन, मनगटी फटका. चेंडू निघून येतोय वाईड स्ट्रॉंग परिकक्षेला क्लिअर करत असताना पप्प्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक सिक्सर्स. 6 जॉकीच्या पद्धतीने पप्प्याने हा षटकार खेचलाय. विराट कोहलीच्या आठवण आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. प्रॉपर तंत्रशुद्ध लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, ग्रेट शॉट. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने टर्न होतोय. ऑफस्टिकला सोडून गेला. हलकासा राईज देखील ज्याला बेट होत आहेत. फलंदाज डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. 2 29 धावा प्रोग्रेस कार्ड वरती सजलेले आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना आरके डोंगरपाडा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शुभम षटकातील 4था चेंडू घेऊन साईडला सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक बचावात्मक भूमिका घेत आहेत आणि तत्पूर्वी या सिंगल जी कंप्लीट होत आहे. चांगली बॅटिंग केलेली आहे पप्प्याने. आपल्या संघाकरिता अगदी टोले जंग षटकारांची निवड त्याने केलेली आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं 12 चेंडूंमध्ये 27 धावांची एक वादळी खेळी तो साकारतोय. दुसऱ्या बाजूने मिस्टर मुकुल चांगली साथ सोबत देत आहेत. त्यांना देखील आपला स्ट्राईक रेट सुधारावा लागेल संघाला एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचवण्याकरिता. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला.
खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता हुआ, एक तरफ से कुआं दूसरी तरफ से खाई, दोनों ओर से हो रही है जोरदार पिटाई. आता मात्र मुकुलने देखील गाडीचा गिअर चेंज केलाय. 36 धावा या प्रोग्रेस कार्ड वरती सजलेल्या आहेत. आरके डोंगरपाडा विध्वंसक फलंदाजीचं पृथक्करण करतोय. आजच्या दिवसातील पहिला असा सामना आहे जिथे सर्वाधिक आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. षटकारांचा शंखनाद झालाय. शुभम खूपच महागडा ठरतो या षटकामध्ये. यावेळेस मात्र डॉट चेंडू रिलीज करण्यात आलेला आहे. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 36 धावा प्रथम फलंदाजी करत असताना नाबाद. दोन्ही संघाने या स्पर्धेच्या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील आपण पहिला तर चौथा मॅच, पुढील मॅच पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 5 जयदुर्गा रायपाडा आणि आई जुदानी घासपाडा भाटपाडा. मुकुल टायमर ऑन आहे. टाइम स्टार्ट होणार आहे, त्यामुळे ती विनंती आहे 3 ओव्हरमध्ये तुमचा टायमर स्टार्ट होणार आहे. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 30 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. चला मॅचला सुरुवात. टार्गेट मैदानाच्या मध्ये 53 धावेंचं आई गावदेवी वैतीपाडा संघाला मात्र कंप्लीट करायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने विराज, फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र कुशलचा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. नितेश पाटील दाखवतात. नितेश आपलं स्वागत. गोल्डिया नावाने प्रसिद्ध असणारे चिराग चिंट्या, आई जुदानी घासपाडा भाटपाडा हा संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. नुकताच झालेल्या श्री सत्यनारायण चषकामध्ये 3य क्रमांकाचा मानकरी ठरताना आपण या संघाला पाहिलं होतं. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर पडल्यानंतर लिक्स्टमच्या बाहेर जाणारा बॉल. पंच मात्र वलटायत. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक धाव आहे. एक धाव या ठिकाणी मात्र होणार आहेत. वाईटची धावसंख्या त्या ठिकाणी मात्र कॅन्सल करण्यात येईल. सिंगलवरती मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 1. पुढचा बॉल. कुशल पुन्हा तयार आहेत. कोलबटप्प्याचा बॉल हवेमध्ये खेळलाय. मुकुल सोनार त्या ठिकाणी 1 बाउन्स ते बॉलला कलेक्ट करतील. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जात असताना धावसंख्या 2. आरके डोंगरपाडा वर्सेस आई गावदेवी वैत्यापाड्यामध्ये सुरू असलेला मॅच. त्याच्यानंतर जयदुर्गा रायपाडा वर्सेस आई जुदानी घासपाडा भाटपाडा हे 2 संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूने जतीन पाटील बंड्या, अनिकेत म्हात्रे, अक्षय सँडी. दुसऱ्या बाजूने आई जुदानी घासपाडा संघाचे कल्पेश म्हात्रे, दीपक यांसारखे खेळाडू आहेत. ते तुम्हाला मैदानाच्या मध्ये ॲक्शन मध्ये नितेशांना पाहू शकणार आहात. अनेक सारे खेळाडू आहेत जे तुम्हाला एकमेकांच्या अगेन्स्ट पुढच्या मॅच मध्ये अगदी पाहायला मिळतील. गोलंदाज कुशल आतापर्यंत कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मिसफिल्ड. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जातोय. मुकुल सोनारची फेकी जोपर्यंत त्या ठिकाणी बॅकअप केला जाईल. 2 ला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तिसरी कंप्लीट. ओह, आणखीन एक धाव पंच मात्र आता दर्शवत आहेत. एकूण धावा बॉलवरती प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावा येतात. 4 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती 6. जिथे एकही धाव नव्हती तिथे 1च्या जागी 4 धावा गेल्यात. कारण आधी तिथे मिसफिल्ड झाली. बॉल हातामधून सुटलात. मुकुलच्या जवळपास बॉल गेला. फेकी करण्याचा प्रयत्न. बॅकअपसाठी पप्प्या होत्या. पप्प्याच्या अगदी डोक्यावरून बॉल पाठीमागे. तिथेही फिल्डर चुकलेत आणि तिथून मग थ्रो करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट किपर देखील तिथे त्याच्याही दूर फेकला होता बॉल.
धावा 4 आल्यात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मात्र सरळ चेंडू निर्धाव स्वरूपाने मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतो धावसंख्या धावफलकावरती 6. पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे तो आई गावदेवी वैतीपाडाला 53 धाव्यांचा आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. त्या मात्र कुशलनं चांगला षटक क्रुशल मोमेंटला कुशलनं चांगला षटक फेकलंय. V24 चंदन सर संघाला विनंती आहे ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण कंप्लीट करा. शिरसाट राऊतपडा संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण देखील फॉर्मॅलिटी कंप्लीट करा. जयनुमान गावठण टीमचे कॅप्टन आपणास विनंती आहे आपण आयोजकांना येऊन भेटा. जे काही नियमावली स्पर्धेच्या माध्यमातून काही फॉर्मॅलिटी बाकी आहेत त्या आपण कंप्लीट करून घ्या. चालू असलेला मॅच आई गावदेवी वैतीपाडा आणि आर के डोंगरपाडा आणि त्याच्यानंतर जय दुर्गा रायपाडा आणि आई जुदानी घासपाडा भाटपाडा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 6. पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा डोंगरपाडा वेळेचं बंधन आहे. त्या वेळेच्या बंधनामध्ये जर 3 षटकं नाही फेकलीत तर चौथ्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू हा सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. 30 सेकंदाच्या आत. मुकुल सोनार पहिला बॉल. मुकुलचा पहिलाच बॉल फटका छान प्रकारे खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत फील्ड करतायत. फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती मात्र 7. नऊ मिनिटं आहेत. तुम्हाला या 9 मिनिटांमध्ये हे 2 षटकं फेकायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. प्रत्येकासाठी नियम सेम. फटका खेळलाय छान खेळलाय. चेंडू मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. या ठिकाणी धावा 2. आपण या मैदानावरती पाहताय ज्या ज्या 20 संघ चेस करण्यासाठी आल्यात ना चेस बहुतांश कमी संघ आहेत ज्यांच्या माध्यमातून चेस करण्यात आल्यात. बाकी जो प्रथमतः धावा करतो तो संघ या मैदानावरती विजयी झालाय. हाही आतापर्यंत फॉर्म्युला राहिला या मैदानाचा या आतापर्यंतच्या 2 दिवसाचा. म्हणून बहुतांश असे संघ आहेत ना की जे टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारत आहेत. त्याचं कारण आहे सुरुवातीला रन बनवायच्या धावा करायच्या एक 40-45 पर्यंत पोहोचायचं आणि मग त्याच धाबा डिपेंड कशा प्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न करायचे. सुरुवातीला टॉस जिंकला गावदेवी वैतीपाडानं प्रथमसाठी प्रयत्न करायचे. सुरुवातीला टॉस जिंकला गावदेवी वैतीपाडानं प्रथमतः त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण डोंगरपाडानं त्यांना थँक्यू म्हटलं असेल कारण बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये 50च्या पार. खोलवा टप्प्याचा बॉल कॅच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी थोडा दूर राहिलात. जोपर्यंत बॉल फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 10. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये वेगवेगळं असतं. म्हणजे बहुतांश स्पर्धेमध्ये आपण काय करतो टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग घेतो. त्याचं कारण दुसऱ्या इनिंगमध्ये आपण चेस करण्याचा प्रयत्न करतो. पण हे असं मैदान आहे की जिथे सुरुवातीला धावा बनवल्या का दुसऱ्या डावामध्ये त्या धावा चेस करणं तितकं सोपं नाही आहे. त्या धावा डिपेंडेबल होऊ शकतायत. आतापर्यंत या कसराळीच्या मैदानावरती श्रीराम क्रिकेट क्लबच्या मैदानावरती त्या गोष्टी आपल्याला जाणवताना पाहायला मिळालेल्या आहेत. मुकुल सोनार पुण्यात तयार. समोरच्या दिशेने फटका खेळलाय सुंदर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत ज्ञानेश. ओहो ज्ञानेशच्या हातामधून ही मिस्टेक. आता भरपूर वेळा बहुतांश खेळाडू चुकी करतायत पण ज्ञानेशच्या हातामधून चूक घडली. आता सांगावं कोणावा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. थोडस लेझी घेण्याचा प्रयत्न केला ज्ञानेशनं तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या 15.
तिसरं षटक फेकण्यासाठी आरके डोंगरपाडा संघाच्या माध्यमातून पार्थ अंबिरे आई या नावानं सुप्रसिद्ध असणारा खेळाडू आहेत. मनीष निजाम आमच्यापर्यंत माहिती देत आहेत, कारण मनीष देखील त्या डोंगरपाड्याच्या जवळपास गावातूनच प्रवास करतात. बारा 38 पहिला बॉल डॉट स्वरूपाचा मात्र पाहायला मिळाला. 11 बॉल मध्ये 38 धावेचं लक्ष असणार आहेत. 11-38 मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जोपर्यंत बॉलला फील्ड केला तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. 10 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 10 चेंडू मध्ये रन करायचे 37-37. 10 चेंडू आणि 37 धावेचं लक्ष हे मात्र मैदानावरती ठेवण्यात आल्यात. 25वा रौप्य महोत्सव आपण पाहताय श्रीराम क्रिकेट क्लब आयोजित ही संपूर्ण स्पर्धा. फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन नाही त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाला घेतलाय झेल. संपलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटरचा खेळ. आणखीन एक विकेट गमावलाय. आईगाव देवी वैतीपाडा या टीमनं धक्क्यावरती धक्के हे मात्र प्राप्त होत आहेत. विराज बॅक टू डी डग आउट गॉन. चौथा बॉल, कोलवा टप्प्याचा बॉल, जडमध्ये टाकलेला बॉल. त्या ठिकाणी फिल्डर चुकतायत. गॅपमध्ये बॉल चाललाय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न. जोपर्यंत बॉल फील्ड केलाय डबल कंप्लीट. ज्ञानेश आणि मुकुल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, कारण अशा चुकी ज्यावेळी 1 बॉल 2 रनची गरज असेल किंवा 1 मध्ये 1 असेल त्यावेळी नाही करून चालणार. मग कदापि ते निर्णायक ठरू शकतं. धावसंख्या धावफलकावरती आहेत 18. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. पार्थ अंबिरे षटकातील पुढचा बॉल घेऊन वेगवान बॉल टाकलाय. जलद गतीचा टाकलेला बॉल पाठीमागे निघून जातोय. त्या ठिकाणी जोपर्यंत बॉलला घेऊन येतील तोपर्यंत डिक्लरच्या माध्यमातून धाव प्राप्त होईल. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. ती मात्र 19. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील बाकी धावसंख्या 19. शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 20-33 धावेची अजूनही गरज आहे. येणारे बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील ते मात्र 6 चेंडू 33 धावेची गरज. नेहाल आल्यात. आमचे एक जवळचे मित्रही आहेत. आरके डोंगरपाडा संघाचे खेळाडू आहेत नेहाल. आज स्वतः विजेंद्र पाटील विजू मॅच आनंद घेतात. विजू आपलंही स्वागत. गोड असं व्यक्तिमत्व आहेत. भरपूर वेळा ज्या वेळी डोंगरपाडामध्ये स्पर्धा झाल्या त्यावेळी सुरुवातीला विजू खेळायचे, परंतु आता टीमचा सपोर्टिंग स्टाफ म्हणून देखील ते आता या मैदानावरती पोहोचलेत. पुढील बॉल
स्विच इन करण्याचा प्रयत्न, आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आहे. आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट त्या ठिकाणी मात्र गमावल्यात ती टीम वैतीपाडानं. आज वैतीपाडाचा संघ मला वाटतं की विठ्ठलवाडीच्या मैदानावरती देखील खेळून आलाय. पहिला मॅच विठ्ठलवाडीच्या त्या मैदानावरती होता आणि तिथे देखील पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. तसे आमचे 12वे आणि 13वे खेळाडू सांगतायत जे सध्या नावं सांगण्यासाठी आल्यात. फटका चांगला खेळला हवेमध्ये नाणेश. एकदा चूक केली परंतु आता नाही करणार. नाण्याच्या हातामध्ये झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय फेल. विकेट. सहकार्य लाभल्यात त्याबद्दल अजित किनी साहेब आपल्या मनापासून आभार आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये अजित किनी साहेबांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला बॉल ऑफ्टरचा थोडा बाहेर ठेवला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम अनिकेत, वेलकम अक्षय. जतीन पाटील बंडे या ठिकाणी दाखल होत आहेत. प्रेमराज आपलंही स्वागत आहेत. इतर सर्व खेळाडू मात्र पोहोचत आहेत. जयदुर्गा रायपाडा या हंगामाची सुरुवात चांगली केली होती सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या मैदानावरती. खुलब्या टप्प्याचा बॉल टाकलाय जडमध्ये आणि नेहालला विकेट मात्र प्राप्त होत आहेत. विकेट मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक गडी बाद. शेवटचा बॉल आहे. मेडन षटक होऊ शकत आहेत. काल जरीमरी डोली संघाचं रोशनने हाताळलं होतं. हवेमध्ये खेळलाय बॉल आणि मेडल षटक आजच्या दिवसामध्ये नेहालने हाताळलाय. त्यामध्ये 2 विकेटही प्राप्त केल्यात. त्यामुळे 3 विकेट प्राप्त केल्यात. अभिनंदन नेहाल. डोंगरपाडा ज्ञानेश हस्तांदोलन करायचं. मुकुल हस्तांदोलन करायचं आहे. स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे लाईनअप मध्ये जायचं आहे. वैतीपाडा अमर लाईन मध्ये या. मैत्रीपूर्ण संबंध क्रिकेटमध्ये जपण्याचा जोपासण्याचा आपण सर्वजण काम करूयात. त्यामुळे खेळात हार जीत होत राहणार. एकमेकांच्या समोर क्रिकेट आपण खेळत राहणार. परंतु हे कायम आपले मैत्रीपूर्ण संबंध असेच राहावे क्रिकेटच्या माध्यमातून. त्यामुळे हस्तांदोलन हे दोन